वाढलेलं पोट कमी तर करायचं आहे, परंतु रोज सततच्या धावपळीने फार कंटाळा येतो, थकवा येतो आणि खूप पाय दुखत असतील तर आजचा योगा रुटीन खास तुमच्यासाठी आहे. आज आपण फक्त 15 मिनिट असे सोपे सोपे व्यायाम करणार आहोत की ज्याच्यामुळे तुमचं पोट तर बारीक होईलच, त्याशिवाय वजन देखील कमी होण्यास सुरुवात होणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आजचे मी सोपं योगा रुटीन जे तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं पोट कमी होईल, तसेच कमरेची किंवा मांड्यांची जे काही अतिरिक्त चरबी वाढली असेल तर ती देखील कमी होण्यास मदत होईल. सगळे स्नायू शरीरातील सक्रिय होतील आणि त्यामुळे मेटाबॉलिझम देखील वाढणार आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम छान मॅटवर बसून घ्या आणि हो, तुम्हाला जर खाली बसणं शक्य नसेल तर तुम्ही बेडवर किंवा सोफ्यावर बसून देखील हे सोपे व्यायाम प्रकार करू शकता. तर मग आपण आधी दीर्घ श्वसन करणार आहोत. छान रिलॅक्स बसायचं आहे, तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा आसनात बसायचं आहे आणि छान खोल श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना मात्र पोट आत याची काळजी घ्यायची आहे आणि श्वासावर छान लक्ष केंद्रित करायचं आहे. तर मग बघा, हातांची छान ज्ञानमुद्रा करा, पाठ सरळ ठेवा, डोळे बंद, एक खोल श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हळूच डोळे उघडायचे आहेत. यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची लेवल वाढते, तसेच आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स सैल होतं आणि व्यायामासाठी छान तयारी होते. आता छान आपण बाजूला स्ट्रेच करणार आहोत. याच्यामुळे कमरेचे स्नायू लवचिक होतात आणि ही जी चरबी आहे या ठिकाणी वाढलेली ती देखील कमी होण्यास मदत होते. तर बघा, छान दोन्ही हात समोरून वर घ्यायचे आहेत. अगदी आरामात सगळ्या कृती करायच्या आहेत. त्यानंतर सर्वप्रथम डावीकडे या पद्धतीने आणि शक्य होईल तेवढं स्ट्रेच करायचं आहे या पद्धतीने आणि मग नंतर हळूहळू हात पुढे आणि त्यानंतर पुन्हा खाली या पद्धतीने आपण 5 काउंट या पद्धतीने करणार आहोत. बघा, शक्य होईल त्यानंतर इथपर्यंत आणायचं आहे. 5 या पद्धतीने, 4 3 2 1. बघा, या भागाला छान ताण मिळतो आणि तेथील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर हात याच पद्धतीने वर आणि आपण आता उजवीकडे वळणार आहोत. जास्तीत जास्त स्ट्रेच करायचा आहे या पद्धतीने. 1 2 अगदी आरामात करायचं आहे. 3 4 and 5. जसजसा सराव होईल तसतसं तुम्हाला हे काउंट 10, 15, 20च्या गतीने वाढवायचे आहे. त्यामुळे छान शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. आता आपण छान बसूनच स्ट्रेच करणार आहोत. जास्तीत जास्त शरीर डावीकडे आणि उजवीकडे वळवायचं आहे. त्याच्यामुळे पोटाचा जो वरचा भाग आहे त्याला देखील ताण येतो, तेथील चरबी कमी होण्यास मदत होते आणि ऑफकोर्स कंबर देखील लवचिक होते आणि तिथली चरबी देखील कमी होते आणि त्यामुळे वजन देखील कमी होतं. बघा, या पद्धतीने शक्य होईल तेवढं ट्विस्ट करायचं आहे शरीर. त्यानंतर छान डावीकडे या पद्धतीने. अगदी सोपे सोपे व्यायाम आहेत, माझ्यासोबत करा. 1 त्याच्यानंतर या पद्धतीने 2 3 या पद्धतीने 4 5 6 7
8 9 10. शरीराला छान पीळ द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर छान मागे सरकून आपल्याला जास्तीत जास्त भिंतीला या पद्धतीने छान ट्विस्ट करायचं आहे. या पद्धतीने म्हणजे भिंतीचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही हा व्यायाम अगदी छान आणि सोप्या पद्धतीने करू शकता. तर आपण दोन्ही पाय समोर घेणार आहोत. बघा, व्हिडिओ खूप छान आणि सोपे सोपे व्यायाम सांगितलेले आहेत आणि शेवटी मी 1-2 महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. त्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. आवडला असेल तर लाईक करा. बघा, या पद्धतीने दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत. जास्तीत जास्त अंतर ठेवायचं आहे. त्यामुळे येथे देखील मांड्यांना ताण येतो आणि तेथील चरबी कमी होण्यास मदत होते. या पद्धतीने आणि नंतर उजवा हात डाव्या पायाला आणि त्यानंतर डावा हात उजव्या पायाला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला शक्य होईल तेवढा. तुमचा हात एवढंच येत असेल तर एवढंच वाकायचं आहे. बघा, वाकण्यामुळे पोटाचा जो खालचा भाग आहे आणि वरचा भाग दोन्हींना ताण येतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. बघा, या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपण अजून 10 काउंट करणार आहोत, कारण या व्यायामाने आपल्याला जास्त वजन कमी करण्यास मदत होते. थोडंसं मी पुढे सरकते, कारण जास्तीत जास्त मागच्या बाजूला पण वळल्यावर जास्त फायदा होईल. बघा, 1 2 या पद्धतीने 3 4 5 6 7 8 9 10. जसजसं सवय होईल तसतसं तुम्हाला नंतर पुढे काउंट वाढवायचे आहेत. आता आपण चक्की चलनासन, अतिशय महत्वपूर्ण असा हा योगासन आहे, ज्यामुळे स्त्रियांना तर खूप जास्त फायदा होतो. पाठी कंबर जर दुखत असेल तर ते देखील कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला पीसीओडीचे काही प्रॉब्लेम असतील तर चक्की चलनासन हे फार महत्वपूर्ण आहे. आणि ऑफकोर्स पोटाची चरबी जास्त जलदरित्या फास्ट कमी होण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझम देखील वाढतो. बघा, या पद्धतीने हात सरळच ठेवायचे आहेत आणि छान आपल्याला उजवीकडून डावीकडे या पद्धतीने वळायचं आहे आणि त्यानंतर डावीकडून छान असं पाठीमागे जाऊन उजवीकडे या पद्धतीने आपल्याला चक्की चलनासन करायचं आहे. स्टार्ट. त्याच वेळेला श्वास घ्यायचा आहे या पद्धतीने. बघा, 1 आणि त्यानंतर श्वास सोडत पुढे वाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा श्वास घेत या पद्धतीने आणि श्वास सोडत पुढे. बघा, यामुळे छान पाठीला आणि कमरेला देखील आराम मिळतोय. या पद्धतीने आपण 10 काउंट करूया. छान, या पद्धतीने सुरुवात करूया. 1 पूर्ण क्रिया उलट दिशेने. 2 माझ्यासोबत करायचं आहे, थोडस फास्ट. 3 4 5 6 7 8 9 and last. श्वास घेत 10. श्वास सोडायचा आहे. पुन्हा श्वास घेत उलट दिशेने श्वास सोडायचा आहे. खूप छान. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला करायचं आहे पश्चिमोत्तानासन, की ज्यामुळे जो ओटीपोटाचा भाग आहे त्याला छान सक्रिय होण्यास मदत होते. तिथे ताण येतो आणि त्यामुळे देखील पोटाची चरबी कमी होते. आपली कंबर आणि पाठीचा जो मणका आहे
त्याला सुद्धा ताण येतो आणि तो लवचिक होण्यास मदत होते. बघा, याच पद्धतीने आपण बसलेलो आहोत. त्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त शरीर पुढे वाकवायचं आहे. बघा, एक छान श्वास घ्या आणि श्वास सोडत अधिक कंबर या पद्धतीने वाकवायचं आणि शक्य होईल तेवढं तुम्हाला पाय पकडायचे आहेत. या पद्धतीने तुमचं जर हात पायांपर्यंत पोहोचत नसतील तर शक्य होईल एवढं असेल तर इथपर्यंत थांबायचं आहे. या पद्धतीने त्यानंतर पुन्हा थोडा श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आणखी खाली वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. छान पोटाला दाब येतो, त्यामुळे पोटातील जे आतील स्नायू आहेत त्यांना देखील छान व्यायाम मिळत आहे. पचन सुधारण्यास मदत होते. या पद्धतीने शक्य होईल तेवढं खाली जाऊन होल्ड करायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. श्वास सोडून श्वास घेत वर. या पद्धतीने रिलॅक्स करायचं आहे. आता आपण बसूनच सायकल चालवल्यासारखं करणार आहोत. त्यामुळे काय होतं की जे मांड्यांची अतिरिक्त चरबी आहे ती देखील कमी होण्यास मदत होते. पोटावर दाब येतो, त्यामुळे पोट देखील सपाट होण्यास मदत होते. हृदयाची गती वाढते, त्यामुळे ऑफकोर्स ऑक्सिजन लेवल वाढतो आणि आपला उत्साह देखील वाढतो. तर बघा, या पद्धतीने थोडं मागे जायचं आहे. हात या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि त्यावेळीच पाय समोर या पद्धतीने छान सेट व्हायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही पाय वर या पद्धतीने आणि छान पुढे मागे करायचं आहे. या पद्धतीने बघा, सायकल चालवल्यासारखा छान फील येतोय. या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तेवढे मिनिट, म्हणजे 1 ते 2 मिनिट तरी कमीत कमी हे केलं पाहिजे. बघा, मांड्यांना ताण येतोय, जास्तीत जास्त फास्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू गती वाढवायची आहे. जर जास्त मांड्या आणि पाय दुखले तर मग मात्र थांबायचं आहे. या पद्धतीने बघा, पोटावर दाब येतोय, त्यामुळे तेथे ताण निर्माण होते आणि त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. या पद्धतीने त्यानंतर उलट दिशेने करायचं आहे. बघा, पुन्हा आता आपण उलट सायकल चालवत आहोत. या पद्धतीने शक्य होईल तेवढं करायचं आहे. हळूहळू गती जास्त फास्ट करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा कमी आणि रिलॅक्स करायचं आहे. आता छान आपण व्यायाम केलेला आहे आणि आपल्याला थोडासा आराम करण्यासाठी छान शवासन घ्यायचं आहे. या पद्धतीने आरामात खाली झोपून जायचं आहे. बघा, कोणताही व्यायाम पूर्ण केल्यानंतर शरीर शिथिल करणं खूप आवश्यक आहे. छान दोन्ही पायांमध्ये या पद्धतीने अंतर, दोन्ही हात शरीराच्या थोड्या अंतरावर आणि मान उजवीकडे किंवा डावीकडे तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे वळलेली. डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. शवासन हे शयन स्थितीतील विश्रांतीचं आसन आहे. छान रिलॅक्स राहायचं आहे. जिथे कुठे ताण जाणवत असेल तिथे मनाने जायचं आहे आणि तेथील ताण कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. शवासन विश्रांतीचे आसन. शांत राहायचं आहे. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जसजसा श्वास मंद होत जाईल तसतसे शवासन आपल्याला जमलेलं आहे असं समजायचं आहे. संपूर्ण शरीर जमिनीवर. छान फील होते. शवासनाने शरीर रिलॅक्स होतं. थकलेलं शरीर,
मन शांत होण्यास मदत होते. रिलॅक्स. मान सरळ करायचे आहे. दोन्ही हात जवळ, दोन्ही पाय जुळलेले आणि हळूच एका बाजूने उठायचं आहे या पद्धतीने. छान. आजचा हा 15 मिनिटांचा योगा रुटीन रोज तुम्ही केला तर तुमचं पोट बसल्या बसल्या कमी होणार आहे आणि वजन देखील कमी होणार आहे. पण लक्षात ठेवा, याबरोबरच जास्तीत जास्त तुम्हाला पाणी प्यायचं आहे आणि संतुलित आहार घ्यायचा आहे, म्हणजे जंक फूड टाळायचं आहे. या गोष्टी पाळल्या आणि हे 15 मिनिटांचं योगा रुटीन तुम्ही रोज केलं तर नक्कीच महिन्याभरात तुम्हाला फरक दिसून येईल. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना, त्यांना देखील छान बारीक होण्यासाठी. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल आणि प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.